तर अशा पद्धतीने मंडळी बघा भाजी कापून घ्यायची. आता हिला तर अशा प्रकारे आपली शेवल्याची भाजी आहे बघा. आता बारीक गॅस ठेवायची आणि शिजवायची आपल्याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रोशनी ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, 2026 चालू आहे आणि आपल्या या वर्षीची भाजी आपल्याला पुन्हा मावशी दाखवणार आहे. शेवल्याची भाजी चला दाखवते. या शेवल्याची भाजी मावशी आले साफ करायला. तर आहे गेल्या वर्षी पण दाखवलेली मावशीने बघा कसं कापले बस साफ केले. काय खुजली चाला खुजली काढली बघा. आता कापते बारीक बारीक कापते बघा. बघा एवढं असं करून घेतलेलं आहे. चला आता हे सगळं झालं का तुम्हाला दाखवते. तो पण मावशी भाजी कापून घेते. तर चला मंडळी, आता भाजी फक्त साफ करून ठेवलेली आहे शेवळ्याची. मावशीने थोडीशी साफ करून दाखवलेली आहे. मावशी गेली, मावशीला थोडंसं काम आलं, मावशी गेली. आता ही शेवळ्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याला साफ करून घेतलेली आहे मावशीने, फक्त कापता मी तुम्हाला दाखवते कशी बनवते. तर अशा पद्धतीने मंडळी बघा भाजी कापून घ्यायची. आता हिला मी उकडून घेते. मग याची तुम्हाला रेसिपी दाखवते मी माझ्या पद्धतीने. गेल्या वर्षी मावशीने दाखवलेली, यावर्षी मी दाखवणार आहे. मावशी गेली घरी जरा मावशीला कामाला म्हणून. चला आता हिला उकडून घेते मी. तर चला म्हणाले, आता कुकरला शेवळ्याची भाजी लावलेली आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगते, शेवळ्यामध्ये आहे ना काही जण चिंच टाकतात, कोकम टाकतात. तर आमच्या इकडे आहे ना कशी पद्धत आहे माहिती आहे मला दाखवते. काकडा टाकतात, ही रानात भेटतात, ते शेवळ्याच्या भाजीमध्ये टाकतात. मग ते शेवळं खपवत नाहीत मला दाखवते. तर मंडळी याला काकडा बोलतात बघा. ही आंबट काकडा असतात, तर ही आमची इथं टाकतात. तर चला ही कापून घेऊन आपल्याला वाटायची आहे ती. चला, तर कांदा कापलेला आहे आणि इथं आहे ना काकडा हा बघा कसं कापलेलं आहे. मी हात काळा झाले कांदा कापून. सगळा मिक्सरमध्ये वाटून घेते. मग आपण भाजी बनवायला सुरुवात करू. टमाटा टाकले आणि फोडणीवर टाकायचं आहे. तर आता शेवल्याच्या भाजीला कांदा कापलेला आणि इथं काकडा आहे ना मंडळी कापून घ्यायचं आहे बघा आणि वाटून घ्यायचं आपल्याला. वधीसारखं मस्त फ्राय करायचे आपल्याला. आणि लसूण टाकायचं आहे आणि मिरची अद्रक वाटून घेते. मग तुम्हाला दाखवते. आता आपलं शिजलेलं आहे. आता मला दाखवते ओला झालेलं आहे बघा. हे बघा उखडलेलं आहे. चला आता सुरुवात करते बनवायला, मग तुम्हाला दाखवते मी. तर चला मंडळी, आता तेल टाकलेलं आहे मी बघा. आणि ते भाजी पण मस्त उकळून झालेली आहे. कांदा पण कापलेला आहे. मेन पेस्ट असते याच्यातमध्ये काकडा, अद्रक, लसूण, मिरची, टॅमॅटो वाटलेला आहे हे बघा सगळा. तर याच्यामध्ये असं टॅमॅटो टाकलेलं नाही कारण की आपण ह्या काकडा आहे ना आंबट असतो खूप. फळ आहे हा. फळ म्हणजे एक मिठामध्ये टाकायचा आंब्यासारखा एक प्रकार आहे. तर चला कांदा टाकूया बघा. कांदा टाकला, आता ब्राऊन होऊ दे जरा. कांदा शिजला का आपल्याला ते मटेरियल टाकायचं आहे. तर मंडळी बघू शकता कांदा असा ब्राऊन होते. लाल झालेला आहे कांदा हे बघा. ब्राऊन झालेला आहे. आता चला आपला हा वाटलेला वाटण आहे ना हा टाकायचा याच्यात आपल्याला सगळा हे बघा. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा. शिजवायचं आहे सगळं. सगळं शिजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे. थोडासा जिरा टाकायचा आहे, थोडासा राई टाकायचा आहे. शिजून घ्यायचं आहे पूर्ण कांदा वगैरे. आणि एक गोष्ट मला सांगायची विसरली, हा खोबरा आहे वाटण. सुका खोबरा भाजून घ्यायचा असं आहे बघा. त्याच्यामध्ये टाकायला असं आमचं वाटण असं अगदी. चला आता हा झालेला आहे. याच्यामध्ये आता मी काय काय टाकते बघा मसाले. आता हळद टाकली बघा. सुकी भाजी बनवायची आपल्याला, ग्रेव्हीवाली नाही बनवायची, सुकी शेवळ्याची भाजी बघा. आणि आता टाकायचं आहे धनिया पावडर आणि इथं आहे गरम मसाला.
गरम मसाला टाकला आणि शिजवायचं चांगला मस्तपैकी. हा बघा आता परतून घ्यायचे सगळे मसाले. आणि हा आगरी कोली मसाला आहे बघा. आता आपला आगरी कोली मसाला याच्यात टाकायचा बघा. असा आगरी कोली मसाला हा बघा. आणि असा एकजीव करायचा आहे परत बघा सगळा मसाला. चला आता मसाले सगळे टाकून झालेले आहे. आता इथं आपल्या शेवळ्याची भाजी, चला सुकी शेवळ्याची भाजी बघा टाकली आता याच्यामध्ये. चला बघा कशी वजरीसारखी दिसते हे बघा. तर आता सगळं एकजीव करून झालेलं आहे. आणि आपला मीठ टाकायचं आहे इथं बघा. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि खोबरा मेन आपला आगरी कोली खोबरा हा बघा. खोबरा टाकलेला आहे. तुमच्यावर आहे तुम्हाला कसं खोबरं पाहिजे ते बघा. मी थोडासा टाकलेलं आहे. आता गॅस फास्ट करून मस्त बारीक मंद आचेवर ठेवायचे. चला झालं तुम्हाला दाखवते. चला तर अशा प्रकारे आपली शेवल्याची भाजी आहे बघा. आता बारीक गॅस ठेवायची आणि शिजवायची आपल्याला. चला आता 10 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते झाल्यावर. चला तर चला मंडळी 10 मिनटं झालेली आहेत आणि भाजी मस्त झालेली आहे बघा. सुक्की एकदम अशी बघा मस्त मटणासारखी चविष्ट भाजी मी बनवली आहे. गेल्या वर्षी मावशीने बनवली 2026ला मी बनवली बघा. तर चला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या शेवळ्याची भाजी खायला. भाकरीची जाम भारी लागते. गेल्या वर्षी रस्सा केलेला, यावर्षी मस्त सुक्की केलेली आहे मी. चला बाय. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगला. आपल्या पावसाला रानभाज्या बोला जे जे वस्तू येईल ते तुम्हाला दरवर्षी मी दाखवते आणि दाखवणार आहे. चला बाय.